मानवाचा जन्म असा प्राज्ञान ठेवलेले आहे। म्हणूनच या मानव जन्म बहुमौल्य आहे। या मनुष्य जन्मात येणारे प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचे असते। त्यामध्ये आपण दोन प्रकारे त्याला विंगडण करीतो। एक सुखद क्षण आणि दुसरी दुःखद क्षण। यामध्ये काही क्षणांना विसरण्याचे प्रयत्न आपण करतो, तर काही क्षणांना आपल्या गाठीत बांधून ठेवण्याची प्रयत्न करतो। त्या सुखद क्षणामध्ये मानवाच्या जीवनात 4 अवस्थेत बाल्य, यौवन, कौमार्य आणि वृद्धाप्य, यामध्ये बालपणीचे जे आठवण जी असते, ती मोजमस्ती जी असते, ती कुणालाही विसरायला होत नाही आणि त्याला कोणीही मौल्य द्यायला होत नाही का? म्हणजे ते अतुल्य आहे। बालपणीचे सर्व खेळ, सर्व आठवणी ते संपूर्ण प्रेमाने भरलेले असते। त्यामुळेच बालपणीची आठवण जे आहे त्या लोकात सर्वापेक्षा अत्यमूल्य आठवणी याचा परिगणना करून ठेवलेले आहेत ज्ञानी लोक। यावेळेस तू एकदमच आली अनिरीक्षित असं तुझं आगमन मी आश्चर्यचकितच झालो, त्याबरोबरही हर्षचित्तही झालो। का म्हणून विचारलं नाही का तू? का म्हणजे तुला बघताच बालपणीचे सर्व आठवणी, सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोर वारंवार 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 एकदमच येऊन उभे राहिलेला आहे। त्यामुळे राधे, तू आली खूप बरं वाटलं। या वेळेस देव रुक्मिणी पण इकडे नाही, कार्यभरामध्ये बाहेर गेलेली आहे। थोड्या वेळात ती पण येणार। थोडी वेळ आपण गप्पा गोष्टी करूया। ती आल्यानंतर तिच्या बरोबर आपण बोलू शकतो। ये 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 इकडे काय बसली? बसायला नाही होणार, बसून गोष्टी सांगायला पाहिजे आपल्या त्या आठवणी।
त्यावेळेला आमच्या इकडच्या गोपिकाश्री मला सांगितले काय की तू आज इकडे येणार आहेस. हे ऐकून मला फार आनंद झाला कृष्णा. गोपिकांनी काय सांगितलं तुला? हा बरं बरं. आणि मी ऐकतच मी तुझ्याकडे पळत पळत आली. खूप बरं वाटलं कृष्णा. राधे मी तुझी एकांत भक्त आहे. खरंच माझ्या मनात कोणतेही विकृती नाही. मला ते माहित आहे. कृष्णा तुझे दर्शन पाहून मी धन्य झाले कृष्णा, धन्य झाले. बर धन्य झाले म्हणून माझ्या पायासोबत नाही बसायचं. माझ्या हृदयात फक्त रुक्मिणीला जागा आहे. पण माझे पुस्तकं जे आहे माझी पाशी बसतात. त्यामुळे इकडे बैस. तुला आठवणी म्हणजे ना ही आठवण आहे तुला यमुना तीरी काय करत होता? गायो गायो राधे राध गाय मनामध्ये बसा तुमच्या पलंगावर बसा. मी बसते. तुम्ही गप्पा बसायचं. अरे आपण दोघं बसायला पाहिजे. नंतर बसू. तिला विचारते मी. कोण? राधे आली माझ्या घरी. माझ्या घरी माझा कृष्ण सकट माझ्या पलंगावर. काय गप्प काय सरस. हा कृष्ण कोण तुझा? नाही रुक्मिणी देवी तुम्ही कसं समजता तसं काही नाही.
मी नाही बोलायचं. मी तिला विचारते. सांग 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 सांग. देवी, माझ्या मनात कोणतीही विकृती नाही. काही पण नाही. मी खरंय, ना- खरंय. हो. खरंय. तुम्ही बसा. मी ना इकडे जात होती तेव्हा मी असं वाकून बघितलं. तेव्हा नाही, 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 तसं कसं? तेव्हा तसं नाही, तसं नाही, तसं नाही. कृष्ण समोर आले. गोपिकाने सांगितलं तुला. आणि अरे, कृष्णाने खरं सांग. मला आणि गोपिकाने कृष्णाने सांग. मला मी सांगते तुम्ही खोटं नका मला असं बघतो. तू हात नको लावू. तू कशाला हात लावते? दूरच सांग काय केलं म्हणून. तू हात नको लावू. काय नाही, काय नाही. तुम्ही गप्पा बसा. असं पकडून बसवलं तुमच्या पलंगावर. का? हो देवी. कृष्णाने तुला असं पकडून असं माझ्या पलंगावर बसवलं. हा काय? मी ना ना? नव्हती. तुझाच पलंग, तुझाच पलंग. माझ्या पलंगावर संशयच नाही बाबा. संशयच नाही. मी सांगितलं होतं तुला. तुम्ही बसा. मी सांगितलं होतं. बघ मला माहिती आहे तुम्ही सगळं खोटं बोलतात. ती पोरगी खरं सांगते हो, मी खरं म्हणून. बोलते. काय तुमचं सगळं व्यवहार काय करतात तुमचं सगळं मला माहिती आहे. मी नसताना कोणते पोरीला तुम्ही माझ्या घरी घेऊन येतात छी, 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 मिळालंच नाही. आणि माझ्या पलंगावर बसून गप्पा गोष्ट. हीच आली पहिल्यांदा. पहिल्यांदा हीच पहिल्यांदा आली. हा. अजून कोण दर्शन- आहे? दर्शनाला अजून 14,000 पोरींना तुम्ही घेऊन आलात तसं मला माहिती पडलंय. हा? अरे 10,000 पोरींचा बंध विमुक्ती केली मी. 10,000 हा. पोरींचा. हा. बापरे. चल आता मला काही ऐकायचं नाही. देवी, निघतो इथून. देवी. त्यांना मी नंतर विचारते. काय नाही, बरोबर बोलतो मी. हा, बोल बोलत लवकर होते. बोल. माझ्या मनात कोणतीही विकृती नाही. सांगू मी नको जा. कृष्णाच्या दर्शनासाठी आली होती. कृष्णाच्या दर्शनासाठी माझ्या घरीच पाहिजे होतं ना तुला. हा? थांबा, तुम्ही काही सांगू नका, मला बोलू द्या. तू ये काय ते काय सांगितलं? देव आहे म्हणून देवाचं दर्शन घ्यायला आली तू. हा. बघ, देव आहे ना तर देवळात जाऊन पूजायचं. हे सगळं माझ्या घरी नाही. तुझ्यासारखं 10,000 पोरी माझ्या घरी येऊन बसले तर मी कुठे जाऊ? नाही हो देवी. चल, मला काही ऐकायचं नाही. निघ. कृष्णा. निघ. कृष्णा नाही येणार. तुम्ही काय? मी असंच बोललो. जा जा म्हणून. हा? आता थांबू नको. आता वेळ नाही रेसून आली ना. मी बघायला गेलो. ती गेली की नाही तिकडे आली. असंच थांबली आहे. नाही तर पुन्हा कटकट सुरू होणार. हो, ये, अरे. माझा कटकट. एकदा बघू. ए, कृष्णा. या तुम्ही. आता खरोखर गेली. देवी, काय देवी? रुक्मिणी देवी. बोल रे बोल निर्लज्ज गली बोलत बोल रे बोल निर्लज्ज गली बोलत आनंदवर मो गौरव गेले कृष्णा, काय 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 राग 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 ताप ताप ताप. माझा राग माझा ताप तुम्हाला दिसतात. बघू शकत नाही मी. माझा प्रेम ह्याच्या पाठी तुम्हाला दिसत नाही ना. छे छे छे. प्रेमामृत मध्ये आंघोळ करून 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 थकलो बाबा. कोणाच्या बरोबर प्रेमामृत मध्ये आंघोळ करून थकला तुम्ही? माझ्या देवीच्या. मीच ना. हा मग कोण? काय आणि माझी 10,000 पोरी सांगत होतो तुम्ही. ते फक्त भक्तगण ज्यांचा उद्धार मी केला. हो, हा. तुमचा अभ्यास तुमचं हे सगळं वैताग मला माहिती आहे. माहिती असलंच पाहिजे ना. हो, म्हणून माझी सांगते ही निर्लज्ज राधे कोण? छे छे निर्लज्ज नाही ती. ती निर्लज्ज आहे. का म्हणून? मी नसताना हा. माझ्या घरी कशा आली ती? तिला कसं कळणार की तू नव्हती म्हणून? तिला सगळं माहिती आहे. कसं? तुम्हीच सांगितलं होतं की राधे देवा. नाही, की रुक्मिणी नाही आहे घरात. ये ये आम्ही गप्पा गोष्टी करूया. हा. ती नसताना तू माझ्या पलंगावर बस म्हणून नाही सांगितलं की नाही? नाही बघा कृष्णा, नाही. तुमच्यावर माझा विश्वास आज सुटला आहे. हम्म, कारण हम्म, ती कोण राधे? हम्म. मी हा द्वापर युगाची राणी, हा द्वारकाची राणी. देवी आणि ती देवी. आणि ती फक्त एक परस्त्री. हा हा. तुम्ही माझ्या प्रतिष्ठेला भंग केला. नाही नाही नाही. हो. देवी. रे
आज खरोखरच मी हारलो. दमले हारलो दमले का म्हटलं या लोकात पत्नीला समजावणं ही गोष्ट फार कठीण गोष्ट आहे बाबा. खरंच असं सांगितलं तर तसं, हे केलं तर ते केलं तर हे का नाही, ते नाही केलं तर का म्हणून नाही केलं. प्रश्न प्रश्न प्रश्न. बेस बंद केलाय. नवरा बायको या दोघांच्या दाम्पत्यामध्ये विश्वास हा 3 अक्षर कधी पण आवश्यक आहे. आणि हा विश्वास प्रेमामुळे जागृत होतो. या लोकाचा निर्माता जो आहे त्याने संपूर्ण प्रेमाने या जगाचा निर्माण केलेला आहे. कधी पण आपण सकारात्मक दृष्टीने बघू, पण नकारात्मक दृष्टीला पाठी मागे सोडून पुढे चालू, तेव्हाच आपण संपूर्ण सौख्य जीवन हे कधी पण अनुभव करण्याची अवसर प्राप्त होते. रुक्मिणी तीच बोलली तुला, मी राधे बालपणीची मैत्रीण. त्या विषयामुळे ती येत असताना गोपिकांनी बोलले की रुक्मिणी देवी आता तिकडे नाही, कृष्ण आहेत. पण तिला वाईट वाटलं. कृष्ण रुक्मिणीसह दोघांच्याही दर्शन घेऊन जाण्याची इच्छाने ती आली होती. मी काय म्हणालो, थोडी वेळ गप्पा गोष्टी करूया. उभं राहून कसं, किती वेळ म्हणून आपण उभं राहणार. म्हणून बोललो, कुठे बसणार, खालती नको बाबा, तू माझी भक्तिनी म्हणून इकडे बस बाजूलाच माझ्या जवळ बस म्हणून तुम्ही. हा, पण मी तुला कुठे बसवलं होतं बघितलीस तू. या बाजूला, माझ्या पलंगावर. तुझ्या बाजूला नाही, पलंग तुझाच. ती कुठे बसते सांग. तिकडे माझ्या या बाजूला तू बसते, हो की नाही. माझ्या हृदय सम्राज्ञी तू. कधी पण तुझ्या जागा जे आहे तुलाच राहणार. त्या जागेमध्ये कुणालाही आक्रमण करायला स्व इच्छित होऊन बसायला मी कधीही अवसर देणार नाही. राधे रुक्मिणी, बघितलं 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 काय सांगितलं तुम्ही. तेच बोललो ना मी. जर बायको चुकून काय पण बोलली, एकदा मला माफ करा ना असं बोलली तर संपूर्ण विसरून जायचं. पण पुरुष चुकून एक शब्द बोलले, त्या शब्दालाच घेऊन 25 वर्ष 50 वर्ष मरेपर्यंत चावचू काका काका. तू नाही आमची देवी असं नाही. हा रुक्मिणी देवी. तुम्ही बघा हा. हे सगळं गोड गोड बोलून ना मला तुम्ही कुठे कुठे ही गोप राग हे द्वेष सर्वांचा करूया. नाही, 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 नाही. हसून बस हसून बस तिकडे. कोटे बोलतो कोटे बोलतो माझी देवी, अष्टमहिषीमध्ये मोठ्या देवी, सर्व तूच तूच तू. बोल बोल. मीच आहे मला माहिती. बस बस. नाही मी नाही बसणार. नको बरं राहू. नाही
तू कसं बोलणार तसं? नाचूया का? मी तसं बोलणार तसं आता नाही नाही जमणार. तसंच ना सकलो. तसंच ना कसं? तुम्ही कसं ते माहिती आहे ना, मी एकटा कसा बसणार? तुमचा वय झालाय तुम्ही बसा माझ्या बरोबर रुक्मिणी देवी असली नाही तर मी कसं बसू शकतो? कशा बसला तुम्हाला बरोबर हा, का नाही बसणार? मी नसताना कशा बसला तुम्ही अरे तू नसताना काय विचार करत होतो? डोक्यात ताप घेऊन बसलो होतो. बघा आभाळच कोसला की काय? कधी येणार? कधी येणार माझी देवी? कधी येणार? कधी कधी काय कधी? चालत होतं मला सगळं माहिती आहे तुमचं सवय काय आहे ते सगळं मला माहिती आहे तुम्ही खोटा नको सांगा आज माझ्या प्रतिष्ठेला भंग झाली आहे या द्वापर युगात कृष्णा मी तुमच्या जवळ येणार नाही माझ्या तुमच्या सोबत येणार नाही या द्वारका सोडून आज मी निघते नाही आज मी निघते कृष्णा नाही रुक्मिणी. कृष्णा नाही रुक्मिणी. रुक्मिणी. काही कालांतराने गेले युग, काही कालांतराने गेले युग. काही कालांतराने कलियुग. नगे देवा माझे माझे देवा या कारणामध्ये ते कारण जन्माला देवीला पाठविले रुक्मिणीला पाठविले काही कालांतराने कलियुग कलियुग. यद्भावं भद्रवती तेन विनतणमपि न चलति. या लोकात दैव संकल्पाच्या विरुद्ध काहीही गोष्ट घडू शकत नाही. ह्याला प्रत्यक्ष निदर्शन कृष्ण रुक्मिणीच्या जीवन. काय झालं होतं? कृष्ण रुक्मिणीच्या दाम्पत्य सरस दाम्पत्य आहे आणि आदर्श दाम्पत्य आहे असं लोक सर्व ठरवली होती. कधी पण लाकडाने त्यांचा प्रशंसा करत होते. तर मग असं कसं झालं? हे काही नवीन नाही, पूर्वनियोजित आहे. एक दुष्टाला हनन केलं पण तो संपूर्ण अंत्यावस्थेमध्ये आला नाही. त्यामुळे पुनर्जन्म घेतलेला आहे दुष्ट. लोकमारक शक्ती त्याला निवारण करून धर्म संस्थापन केलं पाहिजे आणि एक माझ्या भक्ताग्नेसाला दर्शन दिलं पाहिजे. म्हणूनच मी पाठवले आहे माझ्या देवीला पूर्व तयारीसाठी. ती गेली ना, आता मी पण तिच्या पाठोपाठ धर्म संस्थापनेसाठी निघतो.
कृष्णाचा मृत्यू हाच माझा ध्येय आहे. हा क्षणात चालता द्वार केला. मी पूर्वे कालकेतू राक्षस होतो. हा कृष्ण नारायण होता. त्यानेच मुजबंदाचा अस्त्र बनवून मारला होता. आता द्वारकेला आलो. येणारे चोर गोवर्धन पर्वत उठण्याची शक्ती माझ्या समक्ष दाखवतो. ओढू नको का? रात्रभर स्वप्नात रेडाला पाहिजेस का?
पाहिलंस ना हेलो म्हणजे तुझा अंत्यकाळ हा. आलेला आहे बघ तुझ्या समोर. इधर आटा में श्रेयश हा. शक्ती कोण म्हणून बघ लोककंटक नहीं लोकमालक शक्ती ना मम्मी नहीं है आमचा करून धर्म संस्थापन पता नहीं फोन करके पूछ ले करण्यासाठी वासुदेव श्रीकृष्ण पूछता तुझ्या हूँ, रुक. पुढे उभा आहे आता मेरे को काही सुबह सावधान फोन किया था उसके बाद नहीं किया तुझा रुंड आणि मुंड ते वेगळे वेगळे होणार. दोपहर को जब भी घर पे था ना तभी पुढे कुछ बोली नहीं कुछ बोली नहीं हेलो कसं करू येतो बघा. तुझ्या मगच्या फळावर जोरात लाथ मारतो. काय घडलं? माझ्या डोक्यावर कोणीतरी लाथ मारलंय. कोण बघतो मी? कोण? हे काय घडलं माझ्यामुळे?
अवस्थेमध्ये पण हत्या, झोपेतून उठून पण हत्या, अशी हत्या माझ्यामुळे झाली. हॅलो काय झाली हेच मला कळेना. श्रीमन नारायणाने हा जगन्माते लक्ष्मी देवीला प्रसन्न करायला आलं पाहिजे म्हटलं. असं माझ्या मनात होत. पूजा करत फोन होतो. पण प्रसन्न झाले मला नाही. घेते जाता अयोध्याचा राजा फोन घेते मुचुकुंद आता आहे मी. पण फोन उठाय नाही ना देवाचं दर्शन झालं नाही, काय झालं नाही असा हे करताना अरे यार इंद्राकडून अम्मा भी है निमंत्रण ना. आले. मातालीने येऊन सांगितलं कालकेतू राक्षसने स्वर्गावर आक्रमण केले आहे. इंद्रादी दिशपालकांना हरवलेलं आहे. अम्मा इयरफोन त्याला मारायला तूच योग्यतावंत आहे म्हणून हॅलो निमंत्रण पाठवला. ये ना बंडारा निमंत्रणामुळे स्वर्गाला गेलो. माझी आशा होती स्वर्गाला हा? गेल्यानंतर तरी लक्ष्मीनारायणांचं दर्शन होईल. हॅलो गेलो स्वर्गाला. इंद्राने स्वागत केलं. काला